प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. प्रियांनो, मनुष्य सुरक्षित राहण्यासाठी अनेक उपाय करतो आणि त्यांनी सुरक्षित राहण्यासाठी उपाय केल्यावर त्याला असे वाटते की आता कोणत्याही अरिष्टाची भीती नाही, म्हणूनच तो स्वस्थ असतो. या उलट देवाचे वचन पवित्र शास्त्र बायबलमधून नीतिसूत्रे अध्याय 1 आणि वचन 33 मध्ये अशा प्रकारे म्हणते, पण माझे जो ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. खरी सुरक्षा मानवी कृतीने किंवा विचाराने नव्हे तर देवाच्या वचनाने आहे. जरी मनुष्य त्याने केलेल्या उपायाने सुरक्षित असला तरी मनुष्याच्या पापामुळे त्याला सार्वकालिक सुरक्षितता मिळत नाही, कारण पापामुळे मनुष्य सार्वकालिक नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरतो. पापामुळे तो सुरक्षित असू शकतच नाही. म्हणूनच जो कोणी देवाचे वचन ऐकून त्याप्रमाणे करील तो युगानयुग सुरक्षित राहील, म्हणजेच त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि ही सुरक्षितता देण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त देव असूनही या जगात मानवी देह धारण करून आला आणि मानव जातीवर नरकाग्नीचे अरिष्ट येऊ नये म्हणून त्याने सर्व मनुष्य जातींच्या पापांचे अरिष्ट स्वतःवर घेतले. तो वधस्तंभावर मरण पावला आणि देवाने त्याला मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठविले. यासाठीच की जो कोणी स्वतःला पापी समजून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला आणि देवाने त्याला मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत उठविले, अशा प्रकारे जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होऊन त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त होते. असा विश्वास ठेवणारा व्यक्तीच मग सुरक्षित होऊन सर्व अरिष्टापासून स्वस्थ असेल. तुम्हीही सुरक्षित असावे व अरिष्टापासून दूर राहावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे. असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. येशू प्रिय मेढा